आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भात ओळख महत्त्वाची आहे, कारण की हा काव्यवाचनाचा कार्यक्रम आहे आणि मराठीत ज्यांनी काव्यवाचन पहिल्यांदा सुरू केलं ते प्रख्यात विंदा करंदीकर कवी हेही माझे वडील आहेत. त्याच्यामुळे आजचा कार्यक्रम करण्याचा मागचा हेतू असा आहे की तुम्हाला माहिती आहे जगात भारतातच फक्त आहे आणि इतर कुठेही नाही अशी जर कुठली सामाजिक परिस्थिती असली तर ती जात ही आहे. जात फक्त भारतात आहे, म्हणजे पाकिस्तान बांगलादेशमध्ये आहे पण बाकी कुठेही जाती व्यवस्था नाही. जातीचं काय मुख्य लक्षण, दोन मुख्य लक्षणं. एक, लग्न जातीचंच होतं सामान्यतः, करतात आता आंतरजातीय त्याच्याकडे आपण वळू, शक्यतोवर पोटजातीचंच होतं. आणि दुसरं, जातींची एक उतरंड आहे, सगळ्यात वर ब्राह्मण, सगळ्यात खाली कोण सांगता येत नाही पण महार मांग असं ज्यांना पूर्व अस्पृश्य म्हणायचे. आणि ह्या जातीय उतरंडीत प्रचंड अन्याय आहे, प्रचंड. म्हणजे सगळी कष्टाची कामं ही खालच्या जातीने करायची आणि वरच्या जातीने मलिदा खायचा अशी पद्धत आहे. ह्या जातीव्यवस्थेचा परिणाम म्हणून स्त्रियांचे सुद्धा, तुम्ही सगळ्या स्त्रिया आहात, तुम्ही अनुभवलं नाही कारण की तुम्ही आता जन्माला आलात. पण 100-150 वर्षापूर्वी जर स्त्रीचा नवरा मेला तर ती विधवा व्हायची आणि एकदा ती विधवा झाली की त्याच्या हालांना काहीही तुलना नसायची. तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेवटी विधवा स्त्रियांना दिवस राहायचे. कसे राहायचे? तरुणपणीच्या विधवा व्हायच्या, घरचेच पुरुष त्यांच्यावर बलात्कार करायचे आणि त्यांना दिवस राहिले की बेअब्रू, मग त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नव्हता. अशा विधवा स्त्रियांची बाळंतपणं करण्यासाठी महात्मा फुलेंनी जाहिराती लावल्या पुण्यात, आत्महत्या करू नका, आणि 32 बाळंतपणं केली. अशी ही जातीव्यवस्था फार वाईट आहे. पण दुर्दैव असं आहे, माझ्या कवितात येईलच, ती जाता जात नाही. तुम्हाला माहिती आहे महात्मा फुले, शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी या सगळ्यांनी जाती घालवण्याचे प्रयत्न केले आणि तरीही जाती टिकून आहेत आणि त्या आपण घालवल्या पाहिजेत, तरच अन्याय दूर होईल. जातीचे अनेक तोटे आहेत, तेही मी माझ्या कवितातनं सांगणार आहे. हे मी कविता का केल्या? मी लेख लिहिले, ते छापूनही आले, पण लोक लेख वाचत नाहीत हो वैचारिक. पण लोकांना कविता ऐकायला आवडतात, भजनं ऐकायला आवडतात, गाणी ऐकायला आवडतात. मी गात नाही पण मी काव्य वाचन करणार आहे. आता मराठीत जातीविरोधी कविता या विशेष नाहीत. केशवसुतांपासून अर्वाचीन कवीने जे काव्य केलं, बालकवी असतील, शिरवाडकर असतील, बापट पाडगावकर असतील, या कोणीही जातीविरोधी काही लिहिलं नाही आणि हे सगळे वरिष्ठ जातीतले होते. अंदाजे 50 साल नंतर जातीविरोधी कविता ह्या मुख्यतः दलित, म्हणजे मातंग मांग महार ह्यांना दलित म्हणायची पद्धत आहे, त्यातल्या तरुणांनी लिहिल्या. एक अपवाद आहे माझ्याच वडिलांचा, विंदा करंदीकरांचा. त्यांनी काही फार जातीविरुद्ध लिहिलं नाही, पण त्यांनी जातीविरुद्ध थोडं कविता लिहिल्या. तिथून सुरू करू. पहिली कविता त्यांची आहे, महारांच्या गळ्यातील थुंकीच्या मडक्यात, महारांच्या गळ्यातील थुंकीच्या मडक्यात काशीतील कुंभे करतात आत्महत्या. ऐकू येत आहे? ही महारांच्या गळ्यातील काय आहेत भानगड? तुम्हाला माहिती आहे केरळमध्ये 50 वर्षापूर्वीपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यानंतर महारांना गळ्यात मडकी बांधून फिरायला लागायचं रस्त्यावरनं. का? थुंकायची वेळ आली तर आपल्या गळ्यातल्या मडक्यात थुंकायचं. म्हणून विंदा म्हणतात की पवित्र काय म्हणतात, काशीतील कुंड, पण जोपर्यंत महारांच्या गळ्यात थुंकायला मडकी बांधली आहेत
तोपर्यंत काशीतली पवित्र कुंड तिथे आत्महत्या करतात अशी त्यांनी कविता केली. महारांच्या गळ्यातील थुंकीच्या मडक्यातच काशीतील कुंडे करतात आत्महत्या. पुढच्या 2 ओळी ऐका, वेगळ्या आहेत. भटाळ समाजाला घडतो विटाळ विधवेच्या केसांचा. तुम्हाला विटाळशी बायका माहिती आहेत, पायीच्या काळात म्हणायचं बाहेर बसा. पण भटाळ समाजाला घडतो विटाळ विधवेच्या केशांचा. यशोदा देशपांडेला मिळतो फक्त न्हाव्याशी एकांत. म्हणजे काय व्हायचं, ती यशोदा देशपांडे तिचा नवरा मेला, मग तिचे केस कापायला न्हावी आला, त्याच्याचबरोबर तिचे शरीर संबंध. इतकी वाईट परिस्थिती होती. इतरही कवी आहेत ज्यांनी लिहिलं जातीव्यवस्थेविरुद्ध. ते दलित जातीय होते, त्यांच्या मनात राग होता, आक्रोश होता, आणि त्यामुळे त्या कवितातनं राग आणि आक्रोश जास्त आहे. त्यातले पहिले अमर शेख, शाहीर अमर शेख, त्यांनी खूप कविता गायल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते पुढे होते. त्यांच्यासाठी अण्णाभाऊ साठे, ज्यांची आता परवा जयंती आहे, आपण ती साजरी करणार आहोत शाळातनं विचारवेधच्यातर्फे, ते कविता लिहायचे आणि शाहीर अमर शेख त्या गायचे. ऐका, माणसाच्या जाती सांगू किती, हिंदू मुस्लिम बौद्ध ख्रिश्चन हे धर्म झाले. माणसाच्या जाती सांगू किती, माळी महार ब्राह्मण कुंभार, पण माणूस कुठे आहे. ते विचारतात पुढे, कोण पेरतो हे जातीचे बीज, कोण फोडतो माणसांमध्ये भीती. संविधान सांगते सगळे समान. संविधान म्हणजे आपल्या भारताची राज्यघटना. पण मग जगतो का अजून गुलामगिरीत. पण अजूनही जाती टिकूनच आहेत, असं शाहीर अमर शेख म्हणाले. अण्णाभाऊ साठेंनी सुद्धा प्रश्न विचारलेत. अण्णाभाऊ साठे अभिमानाने सांगतात, आम्हीच बांधलीत तुमची घरं, आम्हीच खोदलीत पाण्याची विहीर, आणि आम्हालाच म्हणता नीच. आमचं रक्त प्याल्याशिवाय तुम्ही जगू शकत नाहीत. असं अण्णाभाऊ साठे, जे मातंग समाजाचे होते, ते वरिष्ठ जातींना उद्देशून म्हणतायत. नामदेव ढसाळ हे महार जातीतले जन्मलेले कवी, तरुण कवी, त्यांनी काय लिहिलं आहे, मी देवळाच्या उंबरठ्यावर लाथ मारली. मी देवळाच्या उंबरठ्यावर लाथ मारली का, कारण तिथे माझ्या मातेच्या पायांना जागा नव्हती. लक्षात येतं आहे की मंदिरामध्ये दलितांना प्रवेश करू दिला जायचा नाही. बायकांना तर नाहीच नाही, आणि महार बायकांना तर अजिबात नाही. मग जिथे माझ्या आईला प्रवेश नाही तिथे मी काय म्हणून जाईन. म्हणून ते म्हणतात, मी देवळाच्या उंबरठ्यावर लाथ मारली कारण तिथे माझ्या मातेच्या पायांना जागा नव्हती. ह्या आधीच्या कवींच्या कविता झाल्या. मग मी असं ठरवलं की अलीकडे कोणीच काही कविता करत नाही ह्या विषयावर, आणि प्रचार तर केलाच पाहिजे, जात तर घालवलीच पाहिजे, तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून. मग जातीचे तोटे काय आहेत, जातीची परिस्थिती काय आहे, हे समजावून सांगणाऱ्या कविता लिहाव्या आणि त्या वाचाव्या. अंदाजे महिन्याभरापूर्वी सकाळवाल्यांनी, म्हणजे साप्ताहिक सकाळमध्ये माझ्या या विषयावर 15 कविता सकाळने प्रसिद्ध केल्या. आता मी काही कविता वाचणार आहे. तुम्ही मध्ये प्रश्न विचारायला हरकत नाही, पण नाही विचारले तर नंतर चर्चा करू. सध्याची परिस्थिती काय आहे. जातीपुरतीचं ज्यांची मती, मती म्हणजे बुद्धी, जातीपुरतीचं ज्यांची मती ते जातीसाठी खाती माती. तुम्हाला माहिती आहे मराठीत म्हण आहे, जातीसाठी माती खावी. जातीपुरतीचं ज्यांची मती ते जातीसाठी खाती माती, माती खाऊनी जगतात किडे आणि गांडुळे. जातीसाठी माती खावी म्हणजे काय, किडे आणि गांडुळांसारखं जगावं, असं मराठीत म्हण आहे. ज्याला जात भावली त्याची वाट हरवली, काळोखी दाटली सर्व दिशांनी. काय जातीने हात होतात. पुरुष पारधी शिकारी,
पण बाया भिकारी, काय ही लाचारी जातीपायी. आपल्या इथे प्रत्येक सिग्नलवर तुम्हाला मुलं भिक मागणार दिसतील, आया पण दिसतील. त्या सगळ्या मुख्यतः पारधी जातीतल्या आहेत. म्हणजे म्हटलं तर नवरा शिकारी, काय उत्पन्न मिळत नाही बरं का. त्यांना गुन्हेगार जमात संरवण्यात आली. मग त्यांना आता काय करायला लागतं? जातीमुळे सिग्नलवर उभं राहून भीक मागावी लागते. पुरुष पारधी शिकारी, पण बाया भिकारी, काय ही लाचारी जातीपायी. आणि तरीसुद्धा जर प्रेमात दोघे बहरले, मित्रांनी लग्न लावले, तिच्या भावाने दोघांना ठार मारले जाती रक्षणासाठी. पाहिला असेल ना सैराट. तर सिनेमातच घडतं असं नाही. पुणे जिल्ह्यात गेल्या 3 वर्षात 3, त्याला ऑनर किलिंग म्हणतात इंग्रजीमध्ये. म्हणजे काय? अभिमान रक्षणासाठी काय करायचं? आपल्याच जावयाचा खून करायचा, आपल्याच मुलीचा खून करायचा. म्हणजे म्हणे जात टिकून राहते. कसलं काय? आणि तरीही लबाड विचारती आहे कोठे जातं, फसवे सांगती गेली जातं. म्हणजे काय सांगतात? आता काय ट्रेनमध्ये गाडीत बसलं तर काय मी शेजाऱ्याला जात विचारतो का? चिकटून बसतो ना. पण घरी आल्यावर जात विचारतोच. लबाड विचारती आहे कोठे जातं, फसवे सांगती गेली आता जातं. फसव्या लबाडाने आणला आहे वात, त्याचे खोटे प्रश्न त्यांच्यासाठी. जात टिकू नये, जातीचे अत्याचार चालू आहेत, लग्न जातीचंच होत आहेत. दलितांना अजूनही नोकऱ्या मिळत नाहीत, राखीव जागा भरल्या जात नाहीत. एकेकाळी पूर्वी कुंभार, लोहार, सुतार हे जातीची कामं करून पोट भरायचे. अजूनही भरतात, पण आता पोट भरत नाही बरं का. जात होती फार उपयोगी पोटाच्या व्यवसायासाठी. आता जातं काय उपयोगी? हजारो नव्या कामांसाठी. इथे कॉम्प्युटरचा कोर्स चालतो, तो काही एका जातीला शिकवून होत नाही, सगळ्यांनाच करावा लागतो. तेव्हा आता नव्या कामांसाठी जातीची कौशल्य उपयोगी नाहीत. आणि तरीसुद्धा आपल्या इथे जात पंचायती माहिती आहेत का कोणाला? जात पंचायत कधी कोणी इथे नाही चालू, पण गावाकडे अजूनही जातीच्या पंचायती भरतात. ते निवाडे करतात, न्याय देतात. कसला काय न्याय? ऐका. जात पंचायतीतील पंच अडाण्यांचा संच, करिताचं नाच विदूषक. कशा शिक्षा देतात ऐका. हे प्रत्यक्ष घडलंय बरं का. एका बाईला सासरी छळली, माहेरी पळाली. माहेरी आल्यावर तिच्यावर जात पंचायतीने खटला भरला. का? सासरून पळून आली. आणि काय सांगितलं? जात पंचायतीने शिक्षा दिली, तू माझी संभोगिनी, तू आता माहेरी आलीस ना, आता माझ्याबरोबर झोप, असं पंचाने सांगितलं. ही शिक्षा. काय बेशर्मी. आंतरजातीय विवाह केला, जात पंचायतीने बहिष्कार सांगितला. जात पंचायतीने बहिष्कार घालायला कायद्याने बंदी आहे, पण सर्रास सांगतात. आणि एकाही पंचाला अजून शिक्षा झाली नाही. बहिष्काराचे जवळजवळ 20,000 गुन्हे नोंदवलेले आहेत, 20,000. पण एकालाही शिक्षा होत नाही, कारण की साक्षीदार मिळत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाव ऐकलं आहे? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि सगळे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणते जात पंचायतीला देऊ मुठं माती. त्यांनी 15 वर्षापूर्वी जात पंचायती ह्या असल्या ज्या आहेत विदूषकांच्या, त्यांना मुठमाती देऊ असं आंदोलन सुरू केलं. ते सुद्धा आता खूप थंडावलं आहे. आपणही लावू आपली शक्ती, हे जात पंचायतीचे भूत गाडावया, असं केलं पाहिजे आपण. जात गंभीर आजार, पसरतो वेगाने फार, वेळीच घाला आवर, नाहीतर मोठे नुकसान. काय लक्षणं आहेत जातीच्या आजाराची? अहंकार, द्वेष, हिंसा यांना होकार, लक्षणे सांगती जातीचा आजार.
प्रेमाचा करा सर्वत्र प्रसार, तोच सगळ्यात गुणकारी इलाज. आपण आहोत उतरंडी वरती. तुम्हाला माहिती आहे जातीची उतरंड आहे. सगळ्यात वर ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग वैश्य, मग शूद्र आणि मग अतिशूद्र. आपण आहोत उतरंडीच्या वरती, पडू घसरून खालती, सारखे वाटी भीती जातीच्या आजाराने. हे जे वरचे आहेत ना तेही काय फार आनंदात नाहीत बरं का. त्यांना सारखं वाटतं आपण खाली घसरून पडू वरनं. जातीचा हा रोग, मनामध्ये राग, डोक्यामध्ये क्रोध, नको याचा भोग. पडा जातीतनं बाहेर, जातीत राहू नका. जातीबाहेर जेवणं करा, जातीबाहेर मैत्री करा, जातीचे काम सोडून इतर कामं करा, सगळं करा. जातीचे खूप वाईट परिणाम होतात. नाही धरतो आहे मी आता, काय करू, गळ्याला बांधू. बरं, जातीमुळे खूप मोठं आर्थिक नुकसान होतं देशाचं. आपला आर्थिक विकास खूप मंदावतो. हे कोणी अर्थतज्ञ सांगत नाहीत, कारण की ते सगळे वरिष्ठ जाती आहेत. पण जातीमुळे बाजार हा लहान होतो. आणि जर धंद्याला बाजार मिळाला नाही तर धंदा वाढत नाही, आणि धंदा वाढला नाही तर विकास होत नाही, आर्थिक विकास. का असं होतं? आपण सगळे जातीमध्येच अडकलेलो आहोत. म्हणून जातींच्या चवडी, आवडी नवडी, नको त्या 12 भानगडी. तुम्हाला माहिती आहे ना, जातींच्या चवी, आवडी निवडी, नको त्या 12 भानगडी. आमच्या कोकणामध्ये सारस्वत आमसूल वापरत नाहीत, CKP चिंच वापरत नाहीत, आणि मग एकमेकांची माशाची आमटीसुद्धा त्यांना आवडत नाही, आणि मग खानावळी लहान लहान होतात. धनगरांच्या मटणाच्या 12 प्रकार आहेत, आणि 12 प्रकारच्या खानावळी महाराष्ट्रात आहेत. जातींच्या चवी, आवडी निवडी, नको त्या 12 भानगडी, इतरांच्या चवीचे मिळाले तर रडी, मग तयार अन्नांचा खप कमी. अमेरिकेमध्ये ही तयार अन्नांची रेस्टॉरंट आहेत ना, एका प्रकारच्या रेस्टॉरंटच्या 20,000 शाखा आहेत. भारतात त्याच्यात तिप्पट लोकसंख्या आहे. पण आपल्याचा सगळ्यात थोर कोण? कामत. कधीतरी पाठी तुम्ही पाहिली असेल हायवेने जाताना. किती येतो त्याची? 60 कुठे आणि 20,000 कुठे. मग बाजार वाढत नाही. कुंकू उभे, कुंकू आडवे. मी बघतोय बरं का, इथे सगळ्यांची गोल लहान कुंकू आहेत. पण तुम्हाला माहिती आहे जातीप्रमाणे आपल्या इथे पद्धत आहे. कुंकू उभे, कुंकू आडवे, कुंकू गोल, सौंदर्याचा नाही तोल. ते जातीप्रमाणे लावायचं. जातीप्रमाणे दागिने आगळे. आमच्या घरी सबिना नावाची एक कष्टकरी महिला येते भांडी घासायला. तिच्या प्रत्येक कानामध्ये 12 दागिने. मी फोटो काढला आहे. कसं वजन पेलतं कानाला मला माहीत नाही. एकमेकींकडे बघू नका, तुमच्या कानात एवढे नाही आहेत. कुंकू उभे, कुंकू आडवे, कुंकू गोल, सौंदर्याचा नाही तोल. जातीप्रमाणे दागिने आगळे, जाती जातीचे सोनार वेगळे. मी तिला विचारले कुठनं घेतले सगळे? मला वाटलं म्हणेल आमचे, पण तिचे गल्लीतले सोनार वेगळे आहेत. जर खप वाढला, बाजार मोठा झाला, तर धंदा विस्तारला, पण जातीने बाजार मारला. आणि तरी तो काय म्हणतो माणूस? म्हणतो जातीतच जगणारं, जातीची संस्कृती मी जपणारं, बाजाराच्या चिंध्या झाल्या मी काय करणार. लग्नात केला जातीचा थाट. तुम्हाला माहिती आहे, मोठ्यात मोठं दाखवायचं. लग्नात केला जातीचा थाट, खर्च झाला अफाट, आता दिवाळखोरीची वाट चुकेची ना. तेव्हा लग्न साधेपणाने करा. मी लग्नात केला जातीचा थाट, खर्च झाला अफाट, आता दिवाळखोरीची वाट चुकेची ना.
जातीचा सगळ्यात त्रास स्त्रियांना होतो. सुरुवातच विंदांच्या कवितेपासून होती. आता भटाळ समाजाला होतो विटाळ विधवेच्या केशांचा. पण अजूनही तेव्हा फक्त ब्राह्मणांच्यात ही असायची खरं उच्च जात. पण बघा किती घाणेरडी प्रथा होती की विधवा झाल्यावर तिचे सगळे केस कापून टाकायचे. नाही, तिला जिवंत जाळायचे. पण त्याच्याही आधी 10 वर्ष तिला जिवंत जाळायचे. पण सती द्यायचे. पण सतीची चाल इतर जातीत आली होती. असो, अलीकडे काय सुरू झालं आहे? स्त्रिया जेव्हा राबती शेतात बिघडते कुलाची शुद्ध रीत. स्त्रियांना ठेवा घरात नको जन्मा या घरात संकर. आता असं सुरू झालं आहे की सून जर 7वी शिकली असली तर तिला शेतात कामाला नाही पाठवायचं. घराचा मान तिने घरातच थांबायचं. मग काय होतं? प्रेमाची सोडली जातीची धरली आनंदाला दिली सोड चिठ्ठी. कारण की जिच्यावर प्रेम आहे तिला सोडून द्यायचं आणि जातीतली करायची. काय चाललंय? असं सगळं स्त्रियांना घरात कोंडून ठेवणं चालू आहे. याला तुम्हाला माहिती आहे ग्रामीण भागात असूर्यस्पर्शा म्हणतात. तुम्हाला नशिबाने शहरात ते भोगावं लागत नाही, तुम्ही येता. मी गेल्या वर्षी एका खेडेगावात संकरित गायींचा अभ्यास करायला गेलो. माझ्याबरोबर 2 मुली होत्या. सकाळी सकाळी आम्ही गोठ्यात काम काय चाललं वगैरे पाहिलं. मग माझ्या दोन्ही मुली बरोबरच्या दोन्ही त्या चांगल्या संशोधक मुली होत्या. त्यांना घरातल्या बायकांनी आत बोलावलं. मग त्या बाहेर आल्या आणि लगबगीने निघून गेल्या शेतात. कोण? माझ्याबरोबर आलेल्या दोघी तरुण कार्यकर्त्या. मग 15 मिनिटांनी परत आल्या आणि आत गेल्या थेट. काय झालं असेल आम्हाला कळे ना. आम्ही कुतूहलाने त्या बाहेर आल्यावर विचारलं काय केलं. म्हणे घरातल्या बायकांनी सांगितलं शेतात जाऊन बघून या आमच्या शेतात काय लावलं आहे. का? पद्धत काय? सूर्य उगवायच्या आधी बायकांनी सकाळचे विधी करून घ्यायचे रानात जाऊन आणि मग परत सूर्यप्रकाशात गावात जायचं नाही. असूर्यस्पर्शा. का? परपुरुषाला दिसली तर बायकांवर विश्वास नाही. बाई त्याच्याशी संभोग करेल. मग मुलगा झाला तो मला झाला कशावरून? त्यामुळे तिला कोंडून ठेवा अंधारात. हे जातीव्यवस्थेचं लक्षण अजूनही चालू आहे. खेडोपाडी काही प्रमाणात शहरातही मी पाहिलं आहे. हां, पण असो. हां, आणि मग चालायचंच. काय म्हणतेस तू? तुझा काहीतरी प्रश्न आहे का? नाही? बरं. आता पुढे जातीचा आणखीन काय तोटा होतो? आपली जी जातीव्यवस्था आहे त्याच्यात सातत्याने धर्माचा आधार सांगितला जातो. असं सांगतात ऋग्वेदात सांगितलं आहे ब्राह्मण डोक्यापासून तयार झाला, क्षुद्र पायापासून तयार झाला. ह्या सगळ्या धार्मिक ग्रंथामुळे आपण प्रयोग करणं, हाताने काम करून शिकणं हे बाजूला ठेवलं आहे आणि आपल्या इथे सगळे ग्रंथात ज्ञान बघतात. ह्या ग्रंथात ज्ञान नाही, ते त्या काळात नव्हतं. पण आता काय झालं आहे? काय करायला पाहिजे? ज्ञान हे मुक्त आकाश वर्णधर्मींनी केला पाठांतराने नाश. वर्णधर्मी म्हणजे जे वर्ण मानतात ते फक्त पाठांतर करायला सांगतात. संशोधन थांबले झाला विनाश गमावला अनंत काळ. विज्ञानास नको भिंती, नको पंथ, नको जाती, अनुभव आणि तर्क यातून येती विज्ञानाचे नियमदारी. तेव्हा आपण विज्ञानाची कास धरली पाहिजे, जातीची नाही. आता तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. या गोष्टी आहेत, त्यातलं तात्पर्य लक्षात घ्या. पहिली गोष्ट ही उंदरांची आहे, माणसांची नाही असं मी म्हणतो.
बघा माणसांना लागू पडते का. गटाराच्या शेजारी एका भोकात 4 उंदीर राहती सुखात. गटाराच्या शेजारी एका भोकात 4 उंदीर राहती सुखात. गटारातून येते कुजके अन्न त्यावर पोट भरती छान. गटारातच राहतात. कुणी म्हणती नका राहू बिळात, बाहेर या फिरा उन्हात. उंदीर म्हणती आम्ही बरे बिळात, आमचे पूर्वजही येथे होते सुखात. तेव्हा आम्ही बिळातच राहणार. एके दिवशी काय झालं, एके दिनी मोठे पाणी घुसले बिळात, 4ही उंदीर मेले बुडून बिळात. तेव्हा असं बिळात राहणं आपल्या जातीच्या, शेजारी जातीचे, वस्ती जातीची असं नका करू. अशीच एक 4 भिल्लांची गोष्ट आहे. आता भिल्ल आणि उंदीर ह्यांच्यात काही साम्य आहे का. ऐका. गावात घुसलेल्या जंगलाच्या कोपऱ्यात, धुळे जिल्ह्यात अक्कलकुवा तालुका आहे, तिथे मी गेलो होतो. तिथे प्रत्यक्ष घडलं बरं का. अक्कलकुवा तालुका कोणाला माहिती नसेल, माहिती इथे आहे, मोठा तालुका आहे. गावात घुसलेल्या जंगलाच्या कोपऱ्यात 4 भिल्ल राहती आपल्या घरात. जंगलाच्या कोपऱ्यात रानडुकरे मारून भाजतात, कंदमुळे खणून चवीने खातात. कुणी म्हणती नका राहू जंगलाच्या कोपऱ्यात, बाहेर या फिरा उन्हात. पण जसे उंदीर म्हणायचे ना, तसेही म्हणतात. 4 भिल्ल म्हणती आम्ही बरे रानात, आमचे पूर्वजही येथे होते सुखात. ते नव्हते का उंदीर म्हणत आमचे पूर्वज बिळात सुखात होते. पुढे काय झालं, ऐका, हे खरंच घडलं बरं का. एके दिवशी जमीनदाराचे गुंड घुसले रानात. एके दिवशी जमीनदाराचे गुंड घुसले रानात, म्हणाले ही जमीन मालकाच्या शेतात. भिल्लांच्या झोपडीत गुंड घुसले, भिल्लांच्या झोपडीला गुंड आग लावतात, आग विझवाया भिल्ल घुसले घरात. काय करतील. जमीनदाराच्या गुंडांना तर त्या भिल्लांना काढून टाकायचं होतं. भिल्लांच्या झोपडीला गुंड आग लावतात, आग विझवायाला भिल्ल घुसले घरात. त्यांच्यावर गुंडांनी रॉकेल ओतले, 4ही भिल्ल जिवंत जाळले. म्हणून मी काय म्हणतो, सांगतो, ऐका. नका राहू जातीच्या बिळात, कुजाल तेथे या सूर्यप्रकाशात. आता जातीबाहेर विवाह केले तर फायदे होतात. जातीबाहेर विवाह करा, लग्न करा. तुमच्या मुलांची लग्न पण जातीबाहेर करा. खाणेपिणे वेगळे, सणवार आगळे, जगण्यातील आनंद निराळे, मिश्र विवाहाचे. दिसलो मोर्चात, भेटलो चर्चेत, हरवलो प्रेमाच्या दरीत, नाही विचारली जात, तेवढे बरे केले. पण सगळ्यात महत्त्वाचा फायदा काय आहे तुम्हाला माहिती आहे. मामे भाऊ, आत्ते भाऊ यांनी लग्न करू नयेत. का. आपापसात लग्न केली तर जनुकीय म्हणजे जे आपल्याला अनुवंशिक येतं त्यातलं वैविध्य कमी होतं आणि मग अनुवंशिक रोग होण्याची शक्यता वाढते. आता उदाहरणार्थ आदिवासींमध्ये सिकल सेल ॲनेमिया असा रोग आहे खूप मोठ्या प्रमाणावर. का तर ते आपापसात लग्न करतात. पारशी लोकांची लोकसंख्या वेगाने कमी होत चालली आहे. का. ते आपापसात लग्न करतात. याच्या उलट जागतिक संशोधनातनं असं दिसलं आहे की जर मिश्र जातीय विवाह असले, वैविध्य जास्त असलं तर मुलं अधिक सुदृढ निपटतात. काय काय होतं सुदृढ निपटतात म्हणजे ऐका. मुले आहेत आम्हाला 2, मुलगा माझ्याहून उंच, मुलगी तिच्याहून उंच, जनुकीय वैविध्याचा परिणाम. म्हणजे जनुकीय वैविध्य असलं, जातीबाहेर लग्न केलं तर मुलं अधिक सुदृढ निपजतात, त्यांना रोग कमी होतात. इतकंच काय, त्यांना बुद्धी जास्त असते असं म्हणतात. आता ऐका, आता ही सगळी वाईट परिस्थिती आहे. मग आपण काय केलं पाहिजे. आपण लढलं पाहिजे. आपण जात घालवण्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करायचे. त्यात लहान प्रयत्न असेल, आपल्या घरी कोणी भाड्याने जागा मागायला आला
तर त्याला जात विचारायची नाही. कशाला पाहिजे त्याची जात? चांगला दिसतोय ना, भाडं देणार आहे ना. हां, पण आपल्या इथे काय करतात, माझ्या जातीचा नसला तर जागा देणार नाही. असं करायचं नाही. प्रेमात पडलात तर लग्न करा, जातीसाठी थांबू नका. पण ऐका, करायची का प्रगती अरे वेड्या, मग जरा ऐक माझे गड्या, तोड पायातील जातीच्या बेड्या, मगच येईल धावता तुला. आता आपण जाती अंतासाठी गाणी म्हणणार आहोत. यातली काही गाणी मी एक ओळ म्हटली की तुम्ही माझ्याबरोबर म्हणायचा प्रयत्न करायचा. मी दोनदा म्हणतो. तुम्हाला माहिती आहे पूर्वी गाणं होतं, सदैव सैनिका पुढेच जायचे, ऐकलं आहे का? तशाच तालीवर हे आहे, समता सैनिका पुढेच जायचे, हे जातींचे भूत ठार करायचे. म्हणा, समता सैनिका पुढेच जायचे, हे जातींचे भूत ठार करायचे. पण हा लढा कठीण आहे बरं का. हां बोला ना. अगदी बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. त्या म्हणतायत जाती, आपण अगदी सुरुवातीलाच म्हटलं ना की माणूस कुठे आहे असं आपल्याला अण्णाभाऊ साठेंनी विचारलंच आहे. हां, तेव्हा हा प्रयत्न खूप झाला. आता एकट्या बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला महाडला चौदार तळ्यावर अस्पृश्यांना त्या काळातल्या पाणी भरायला देत नसत म्हणून सत्याग्रह केला. तिथे लोकांनी त्यांना विरोध केला. मग काळाराम मंदिर नाशिकच्या जवळ, त्याच्यात अस्पृश्यांना प्रवेश नव्हता, बाबासाहेबांनी तिथे सत्याग्रह केला. मग पुढे ते म्हणाले मी हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून मरणार नाही, आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. पण तरीही अजून जात गेलेली नाही. होय, त्यामुळे हा लढा आहे मोठा कठीण. आपण तो लढणारं. आता म्हणा हा नंतर माझ्याबरोबर, मी आधी म्हणून दाखवतो. आम्ही शिकवणारं शिकविणारं, संघटना करणारं, लढणारं जाती अंतासाठी. काय म्हणायचं? आम्ही शिकवणारं, आम्ही शिकविणारं, आम्ही संघटना करणारं, लढणारं जाती अंतासाठी. जाता जाता कशाला हवे जातीचे आडनावं, कशाचं तो बडे जावं, तो मिळवावं पूर्वजाला. अनेक तरुण मुलं आता जातीचं नाव लावत नाहीत. काय केलं पाहिजे? ऐका, सर्व वंचितांची भक्कम एकजूट, त्यासाठी लावू नेट, तीच यशाची वाट जाती अंतासाठी. घेऊनी भार इतिहासाचा पाठी, मोडण्यासही उतरंड मोठी. केवढी उतरंड आहे? 300 जाती आहेत, एकावर एक, आणि सगळेजण 300 आपल्याकडे जास्त, पण कमी, वर खाली खाली, आणि प्रत्येकाला आपल्या खाली कोण एवढंच दिसतं. आमचा अनिकेत साळवे नावाचा बौद्ध कार्यकर्ता आहे, त्याचं एका चांभार मुलीवर प्रेम बसलं. चांभाराच्या घरचे काय म्हणाले, बौद्धाशी लग्न करायचं नाही, आपल्या खालचं आहे. असं चालतं. घेऊनी भार इतिहासाचा पाठी, मोडण्यासही उतरंड मोठी, आपल्यासाठी एकच काठी नवयानाची. नवयान म्हणजे काय? जेव्हा बाबासाहेबांनी, तुम्हाला माहीत बौद्धांमध्ये महायान आणि हीनयान असे 2 पंथ आहेत. जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला तेव्हा लोकांनी त्यांना विचारलं तुम्ही महायान की हीनयान? तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं आपलं नवयान, आणि त्याच्यासाठी ग्रंथ लिहिला, बुद्ध अँड हिज धम्म. आता शेवटची कविता, शेवटची आहे ही. थोडी तुम्हाला माहिती आहे, संत ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिलं. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे. ते लता मंगेशकरांनी फार सुरेल आवाजात गायलं पण आहे. थोडी त्याची नक्कल आहे, विडंबन नाही.
हे मी मागितलेलं पसायदान आहे. आता समाजाने येणे मतास मानावे, मतास मानुनी मज द्यावे पसायदान हे. आता समाजाने येणे मतास मानावे, मतास मानुनी मज द्यावे पसायदान हे. जातीवाद्यांचा पराभव हो, त्यांच्या द्वेषभाव संपो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. जातींचे तिमिर जावो, मुळात दुरितांचे तिमिर जावो, जातींचे तिमिर जावो, सर्व स्वभावे समता पाहो, एकीच्या कष्टाला फळ येवो, सर्वांना मिळो रोजगार. म्हणजे मग राखीव जागांवरनं भांडणं नाही होणार. जगातील सर्व लोकांनी असोनी कोणत्याही धर्माचे एकमेकांना मदत करावी, परस्परांना साथ द्यावी. जसे डागरहित चंद्र, मुळात काय आहे जे चंद्रमय आलोचन म्हणजे डागरहित चंद्र. जसे डागरहित चंद्र आणि तापरहित सूर्य, तसे व्हावे सर्व जातीविहीन स्त्री पुरुष. ऐक ग, शेवटचं ऐक, तुझ्यासाठी आहे. चला जातीविहीन समाजात, तिथे आहेत न्यायाचे झरे, स्त्री पुरुषाच्या समतेची गोड गोड फळे. तेव्हा जय भीम.